नमस्कार मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये हे नवीन शेतकरी या ठिकाणी पात्र होऊ शकतात। तर कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेमध्ये आता नव्याने पात्र होतील आणि यासाठी शासनाचा कुठला निर्णय आला आहे का? मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबत चर्चा झालेली आहे। तर याची सविस्तर माहिती एकदम सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊया। तर बघा, शेतकरी कर्जमाफी योजनेचा जो GR आलेला आहे त्या GR मध्ये खूप शेतकरी अजून देखील कर्जमाफी योजनेमध्ये पात्र होत नाहीये आणि वेगवेगळ्या नियम अटी आहेत आणि यामुळे शेतकरी या ठिकाणी कर्जमाफी योजनेतून वंचित राहत आहे। तर कोणते शेतकरी आता पुन्हा नव्याने या ठिकाणी पात्र होऊ शकतात, शासनाचा काय निर्णय याबाबत येणार आहे, तर याची सविस्तर अगदी सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊया। तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, शेतकरी कर्जमाफी न्यायाची पहाट 9 जून 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये कर्जमाफी योजनेच्या बाबत एक विशेष असे चर्चा झालेली आहे आणि एक नवीन निर्णय येण्याची शक्यता या ठिकाणी आहे। तर काय निर्णय होऊ शकतो ते आपण या ठिकाणी बघूया। सगळ्यात पहिल्यांदा एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे। तर 17 ला जी कर्जमाफी योजना झाली होती त्याच्यामध्ये जे काही अटी होत्या त्या अटीमुळे खूप शेतकरी या ठिकाणी पात्र झाले नाहीत। ह्या शेतकरी कर्जमाफी योजनेतून उरलेले शेतकरी 2019 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जी कर्जमाफी झाली होती आणि त्या कर्जमाफीमधून उरलेले काही शेतकरी आणि आता ही जी नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आहे, अशा तिन्ही कर्जमाफी योजनेमधून ज्या नियम अटीमुळे काही शेतकरी उरलेले आहेत, ही जी चाळणी लागलेली आहे त्या चाळणीमधून खूप शेतकरी उरतात आणि खूप मोजके शेतकरी या ठिकाणी कर्जमाफी योजनेसाठी पात्र होतात। आता या ठिकाणी झालेलं काय बघा, आता ही जी योजना आहे कर्जमाफी योजनेची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की 2019 ते 2025 या दरम्यान ज्यांनी कर्ज काढलेले आहेत अशा शेतकऱ्यांना पात्र केलेलं आहे। शिवाय 2 लाखाची अट आहे, 2 लाखापर्यंतच कर्जमाफी केली जाईल। उर्वरित जी रक्कम आहे ती तुम्हाला OTS करावी लागेल आणि जे नियमित शेतकरी आहे त्यांना फक्त 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे आणि ज्यांनी या अगोदर 2019च्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना किती देणार? त्यांना तुमचं थकीत असू का चालू बाकीत असू काही असलं तरी सुद्धा किती मिळणार तुम्हाला? 50,000 रुपये मिळणार। या नियम अटींच्या बाबतीत जे मंत्रिमंडळामध्ये चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमधून काय निष्पन्न होऊ शकतं की या ठिकाणी तुम्हाला आता तुम्ही जर बातम्या ऐकल्या असेल तर या ठिकाणी नवीन 6 लाख शेतकरी या ठिकाणी कर्जमाफी योजनेमध्ये पुन्हा वाढू शकतात। तर ते कोणते आहेत? जे यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेतून सुटलेले आहेत आणि त्यासाठी बजेट लागू शकतं। जवळपास किती बजेट लागू शकतं? 14 ते 15,000 रुपये। या ठिकाणी 14 ते 15,000 रुपयाचं 14 ते 15,000 कोटीचं बजेट या ठिकाणी नवीन तरतूद मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केलं जाऊ शकतं, अशा बाबतची बातमी आहे। आता यामुळे झालेलं काय आहे माहिती आहे का? नवीन शासन निर्णय येण्याची शक्यता आहे। पुढील दिशा, कायदेशीर प्रक्रिया आणि शेतकऱ्यांची जी ताकद आहे ती यामुळे या ठिकाणी दिसून येते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अधिकृत GR याबाबत अजून आलेला नाही आहे। तुम्ही न्यूज चॅनलवरती बातम्या ऐकल्या असतील, परंतु सविस्तर शासन निर्णय या ठिकाणी अजून अपेक्षित आहे। तो शासन निर्णय किंवा या योजनेचा जो GR या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे त्या GR मध्ये काही शुद्धीपत्रक येतं का ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आणि ज्या कर्जमाफी योजनेसाठी समिती आहे त्या समितीने देखील अशा प्रकारच्या शिफारशी शेतकऱ्यांसाठी करणं आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी जर असाच जोर धरला तर नियमित कर्जदार शेतकऱ्यांना वाढीव अनुदान देण्यासाठी 2019च्या इतर पात्र शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यासाठी योजनेच्या निकषात आणखी सकारात्मक बदल होण्याची दाट शक्यता आहे। बघा, जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी 50,000 रुपयाचं अनुदान दिलेलं आहे फक्त, आणि हे अनुदान वाढून मिळावं किंवा त्यांना कर्जमाफी योजनेचा अधिकचा लाभ मिळावा। शिवाय जे कर्जमाफी योजनेचा ज्यांनी पूर्वी लाभ घेतलेला आहे त्यांना पुन्हा कर्जमाफी योजनेचा या ठिकाणी जर थकीत असतील तर तो लाभ मिळावा आणि जर ह्या कर्जमाफी योजनेतून काही शेतकरी वंचित राहत असतील, मागं 2017ला वंचित राहिले, 2019ला वंचित राहिले आणि आता पुन्हा जर 2019ला हे शेतकरी कर्जमाफी योजनेतून वंचित राहत असेल तर या शेतकऱ्यांवर हा खूप मोठा अन्याय असेल। त्यामुळं शेतकरी कर्जमाफी योजनेच्या बाबत एक नवीन शासन निर्णय येणं अपेक्षित आहे आणि तो आल्यानंतर त्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।